प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी। सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज। जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही। अंतेश्वर बंधारा कृती समितीच्या वतीने एक दिवसीय एक अनोखं संबळ वाजवित भजनी आंदोलन इथं करण्यात येत आहे। त्यानिमित्त आपल्या सोबत आंदोलन करता येतं काय नेमके आपल्या मागण्या आहेत कदम सर, आपण काय सांगू इच्छिता या माध्यमातून? काय नेमकं आपल्या गोदावरी नदीवर पूर्णा आणि परभणी म्हणजे परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याच्या बाउंड्रीवर अंतेश्वर बंधारा झालेला आहे। या अंतेश्वर बंधाऱ्यामध्ये 2018 पासून पाणी धरण्यास सुरुवात झाली। या अंतेश्वर बंधाऱ्यामध्ये पूर्णा तालुका व पालम तालुक्यामधील जवळपास 22 गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन बाधित होतात आणि या जमिनी बाधित झालेल्या जमिनीसाठी भूसंपादन करून त्यांना मोबदला देण्यासाठी शासनाने पैसा सुद्धा उपलब्ध केलेला आहे। आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे, पण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रशासनाच्या दिरंगाईनं काम करण्याच्या पद्धतीनं ह्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मोबदला मिळालेला नाही। फक्त आतापर्यंत 4 ते 5 गावांनाच मोजणी होऊन भूसंपादन होऊन मोबदला मिळालेला आहे। हा शेतकऱ्यावर एक प्रकारचा अन्याय आहे। आम्ही अंतेश्वर बंधारा संघर्ष समितीच्या वतीने मागील 4 ते 5 वर्षापासून या विषयाच्या संदर्भात सतत आंदोलन व पाठपुरावा करणं चालू आहे, पण यांना काही जाग आलेली नाही। या विषयाला अनुषंगून आम्ही आज असं ठरवलं की वेळोवेळी आम्ही वेगळ्या प्रकारचे आंदोलनं केले, पण यांना त्यांची काही जाणीव झाली नाही। संबळ वाजवीत आंदोलन ठेवण्यामागचा हा उद्देश की एक चांगल्या कामासाठी संबळ वाद्य केले जाते, चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी, व यांना चांगलं काम करण्याची सद्बुद्धी देऊ या विषयाचा अनुसरून आम्ही संबळ आणि भजन वादित एक दिवसीय आंदोलन करण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगानं आज आम्ही जवळपास 20-21 गावचे शेतकरी इथं आंदोलन करत आहोत। नेमके आणखी काय काय मागण्या आहेत? आता या संदर्भात आमच्या अशा मागण्या आहेत, जवळपास गोदावरी नदीवर 17 बंधारे आहेत। 17 बंधाऱ्यापैकी 16 बंधाऱ्यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांसाठी पाणी राखीव ठेवलेले आहे कायद्यानुसार। फक्त एकमेव एकच बंधारा आमचा अंतेश्वर बंधारा आहे की ज्या बंधाऱ्यामध्ये 0% पाणी राखीव आहे। तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचं पाणी राखीव नाही। हा तिथल्या स्थानिक शेतकऱ्यावर अन्याय आहे। या संदर्भात आम्ही वेळोवेळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे आणि आमच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या संदर्भात कारवाई करण्याचे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि या बाकीचा जो इथला पाठपुरावा आहे यांच्या चुकीच्या दिरंगाईमुळे किंवा यांच्या चुकीच्या कामामुळे वेळोवेळी तिथलं पूर्ण पाणी सोडून देऊन खाली सोडण्यात येतं आणि तिथल्या शेतकऱ्यावर अन्याय होतो। तर अंतेश्वर तक्रार समिती बंधारा यांच्या संदर्भामध्ये आम्ही 5 वर्षापासून सतत लढाई देतो। आम्ही तहसीलला फोडण्याच्या उपोषण केलं, पण आम्हाला खोटे आश्वासन देऊन आम्हाला झुकाझुकी करीत यायले, म्हणून त्याच्याबद्दल हे आम्हाला टाईम आलेला आहे आणि चांगल्या कामाला चांगलंच काम भजनाच्या आधारी आम्ही मागणी करू आणि काहीतरी शासनाला आमची चांगलं काम मार्ग धरलाय म्हणून पुळका येईल आम्हाला हे म्हणून आम्ही या मार्गाला बसलो। आज या ठिकाणी धरण्याचे आंदोलन धरलेलं आहे की विष्णुपुरी बंधाऱ्यामधील व अंतेश्वर बंधाऱ्यामध्ये या दोन्ही बंधाऱ्यामध्ये काही गावच्या लोकांचे भूसंपादन झालेलं नाही। बरेचसे लोकांचे जमिनी गेलेले आहेत, त्यांना आतापर्यंत काही मोबदला मिळालेला नाही। म्हणजेच कसं आहे, आता इथून कावलगावला काही लोकांना मोजक्यात तुटपुंजी मदत मिळालेली आहे। त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना काहीतरी चिरमिरी देऊन त्यांचे सांत्वन केलं, पण आजचे जे शासनाचे रेट आहेत त्या रेटप्रमाणे कुठली त्या शेतकऱ्याची व्यवस्था झालेली नाही। कुठल्या शेतकऱ्याचे भूसंपादन झालं त्या प्रमाणे आता भूसंपादन झाल्याच्या नंतर कुठल्या तरी
धरणग्रस्तामध्ये कुठल्या शेतकऱ्याच्या मुलाला कुठली तरी नोकरी असती, कुठलं तरी त्याला प्रोत्साहन असतं, कुठं शाळेमध्ये त्याची असणारी कुठेतरी फी माफ झालेली राहती, ते तर फी माफ नाहीच, कुठलं त्याच्या मुलासाठी कुठलं आरक्षित कुठलं नाही, पण त्यांना मोबदला सुद्धा मिळालेला नाही. तसेच कावलगाव, वाडी, धानोरा, पेनूर हे अंत्येश्वर बंधाऱ्याच्या खाली म्हणजे विष्णुपुरी बंधाऱ्यामध्ये हे गाव येतात आणि तिथून पुन्हा अंत्येश्वर झालेलं आहे. अंत्येश्वर बंधारा झालेला आहे. अंत्येश्वर बंधाऱ्यामध्ये सुद्धा काही पूर्णा तालुक्यातील गावांना पिंपळगावला काही भेटलेले आहेत, काही रुंजला भेटलेले आहेत, पण त्याच्या समोरचे काही आणखीन गावं राहिलेली आहेत. या गावावर अन्याय का तर त्या गावांना पैसे दिले, पण या लोकांवरच असा संघर्ष करण्याची उन्हातानामध्ये शेतातले कामं सोडून देऊन हे शेतकऱ्याला इथं येऊन बसण्याची त्यांच्या ढोरावर सुद्धा या आंदोलनामुळे हे शासनानं पैसे न दिल्यामुळं त्यांच्या ढोरा वासरावर सुद्धा अन्याय होत आहे. आज हे शेतकरी इथं येऊन बसलेत, त्यांच्या शेतामध्ये गुराढोरांना चारा टाकण्यासाठी कोणीही नाही. आणि आतापर्यंत असं झालं आहे की शेतीमध्ये कोणीही कष्ट करायला रिकामं नाही, कोणीच माणूस नाही. ह्या एवढे जे शेतकरी आहेत, एवढ्या शेतकऱ्यांच्या पूर्ण महिला शेतामध्ये आज उन्हामध्ये तिथं काम करीत आहेत, त्या ढोरांना चारा पाणी करीत आहेत. एवढे असे त्रस्त हे लोक आहेत, त्यांना मोबदला कुठला मिळालेला नाही. म्हणून या ठिकाणी हे धरणं आंदोलन घेतलेलं आहे. आम्ही सर्व आंदोलन शांततेने घेतलेलं आहे. आम्हाला कुठलेच या ठिकाणी आमच्या आंदोलनाला कुठलाच गालबोट लागू नाही, कुठल्याच आमच्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ नाही. शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा आमच्यापासून कुठला त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेऊ. आणि एकच विनंती आहे, या ठिकाणी जे अभियंता साहेब आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी हे आमचं कळकळ, आमची ही जी तळमळ ही वरी करून आम्हाला त्वरित या ठिकाणी जमिनी आमच्या भूसंपादन करून आमच्या शेतकऱ्याला योग्य ते मोबदला द्यावा, हीच आमची त्यांना विनंती आहे.